आज वादंग झालेला आहे असं माहिती मिळाली. या संदर्भात काय सांगता येईल आपल्याला? यामध्ये शिवसेनेत आणखी वादंग उठण्याची शक्यता आहे का? नाही, असं आहे की मला कळलं की आत्ता माननीय खासदार आनंदराव अडसूळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी जे पत्रकार परिषदेमध्ये पहिला आरोप केला की अनंत गुळेंनी त्यांच्या मुलासाठी तिकीट मागितली होती. मला जर माझ्या मुलांना जर राजकारणात आणायचं असतं तर मी 15-20 वर्षात केव्हाच आणू शकलो असतो. लक्षात, केव्हाच आणलं असतं, केव्हाच केलं असतं. पण मुलांना राजकारणात आणून स्वतःचा फायदा करून घेणारा मी नाही आहे, मी त्यापैकी नाही आहे. लक्षात, फुकटचं श्रेय लेटणारा मी नाही आहे. दुसरी गोष्ट आहे, त्यांनी म्हटलं का मुलासाठी 5 लाख रुपये ते द्यायला तयार होते. असं आहे, जेव्हा मला कळलं का यांनी कमल बोथरा सारख्या माणसाला स्वीकृत सदस्य करतायत तेव्हा त्यांना असं म्हटलं मी देतो पैसेच जर पाहिजे तर मी देतो ना. ते कमल बोथराकडून कशाला घ्यायला लागतात? किंवा असंख्य शिवसैनिक होते, ते पैसे देणार होते, त्यांच्याकडून घ्यायचं असतं. आणि मला माहिती आहे आनंदराव अडसूळ खूप मोठे माणसं आहे, खूप प्रचंड पैसा त्यांच्याकडे आहे. त्यांनी असं म्हटलं की माझ्याला लागू नये, मी प्रामाणिक निष्ठावान शिवसैनिक आहे. लक्षात, मी प्रामाणिकपणे काम करतो. मी शिवसेना वाढवली, आतापर्यंत कमी नाही केली. या 3 वर्षात शिवसेना कमी झाली. जिथं शिवसेनेचे 15 जिल्हा परिषद सदस्य निवडून यायला पाहिजे होते तिथं 6 निवडून आले. जिथं महानगरपालिकेत नगरसेवक निवडून यायला पाहिजे होते 14-15 तिथं मोठ्या मुश्किलनं आले. अनेक नगरसेवक निघून गेले, ते स्वतंत्रपणे उभे राहिले, स्वतंत्रपणे निवडून आले. आता आपण जसं म्हटलं शिवसेना कमी झाली किंवा कमी होत आहे, त्याचं नेमकं कारण काय सांगता येईल? मग कामच नाही ना, येतच नाही, कामच नाही. मला बाकीच्या वादात पडायचं नाही, पण मला एवढंच कळते की हिंदी भाषिक जर द्यायचा होता तर शिवसेनेत दिलीप लड्डा होते. हिंदी भाषिक द्यायचा होता तर शिवसेनेसाठी काम केलेले चंदू सजोदिया होते, चॅनलवाले. हिंदी भाषिक मध्ये द्यायचं होतं तर रात्रंदिवस जे शिवसेनेला मदत करतात असा चंद्रकांत पोपट, दिलीप पोपट अशी अनेक मंडळी होती. म्हणजे स्वतःच्या पक्षातले काही हिंदी सायडर असतील तर त्यांना हाकलून द्यायचं. आणि स्वतःच्या पक्षात मग हिंदी सायडर नाही म्हणून काँग्रेसमधले उचलून आणायचं. हा कोणता न्याय आहे? कुठचा न्याय आहे? हे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या डोळ्यात धूळ फेकल्या गेली आहे. ते बिचारे मुंबईत असतात, त्यांच्या पाठीमागं मुंबईची निवडणूक होती, त्यांच्या पाठीमागं ठाण्याची निवडणूक होती. ते मुंबई आणि ठाण्याचं कार्यक्रम करण्यासाठी म्हणजे तिथं महापौर उपमहापौर लावण्यासाठी व्यस्त होते. त्या व्यस्ततेमध्ये त्यांच्या कानावर नेमकं काय टाकलं गेलं याचाही शाननिशा निश्चितपणे होईल. मी स्वतः उद्धव साहेबांना या संबंधामध्ये भेटेन. ही सगळी गडबड संपल्यावर त्यांच्याकडून मी नेहमी नेमकी माहिती काढून घेईन. पण माझ्यासारख्या माणसाला जर ते जर असं म्हणत असतील का गुढेंनी आपल्या जागेवर राहावे तर मग मी काय करायचं आहे तर जिल्ह्यात मी राहतो, गावन शिवसैनिक कार्यकर्ता मलाही माहित आहे. तर या संदर्भात त्याचे काय दुर्गामी परिणाम होऊ शकतात सेनेच्या आजच्या अस्तित्वावर जिल्ह्याच्या बाबतीत? नाही, माझं एकच म्हणणं आहे का शिवसैनिकाला धरून राजकारण झालं पाहिजे. जो शिवसैनिक रात्रीचा दिवस करतो, रक्ताचं पाणी करतो, रात्रंदिवस हातात झेंडे घेऊन फिरत असतो, आंदोलनं करतो, त्या शिवसैनिकाला धरून राजकारण झालं पाहिजे. लक्षात, आपल्या पक्षातला फाटका जरी असेल, गरीब जरी असेल तरी तो आपला आहे. लक्षात, त्याला आपण मोठं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आम्ही आयुष्यात हेच केलं. दिगंबरराव डाके कुठे होते हो? प्रशांत वानखेडे कुठे होते? मास्तर होते. यांना मी एकाएकाला धरून मोठं केलं. हे जे दिसत आहेत ना, हे यांना एका धरून मोठं केलं. याला काय म्हणता येईल? एक धरून अडसूळ साहेबांची मनमानी म्हणता येईल. नाही, आता ते घेतील निर्णय काय करायचं तर मी माझा निर्णय घेईन.